नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नैराश्य या विषयावर एक छोटासा व्हिडिओ करतोय मी आणि माझे मित्र सुनील दैबावकर. तर ते आपली शंका विचारतील आणि त्या संदर्भात मी जे काही मुद्दे सांगेन ते तुम्हाला पटतात काय बघा. नमस्कार दादा. मला एक कसं की थोडंसं नैराश्य झालेलं आहे की मी जे काय आतापर्यंत काम करते ते कामामध्ये गती पण मिळत नाही आहे आणि कुठेतरी असं थांबण्यासारखं वाटते मला आणि डिप्रेशन म्हणता येईल किंवा बाबा कुठेतरी त्याला कामाला वेग येत नाही आहे. ह्या अनुषंगाने प्रगतीचे रस्तेच मिळत नाहीत. ते कुठेतरी असं परत मागे पाऊल घेतल्यासारखं होते. तर त्याच्यावरती काय सोल्युशन असं म्हणजे देऊ शकतो का तो, असं की जेणेकरून मी परत एकदा ती उभारी घेऊन मी त्या दिशेने वाटचाल करेन असं. ठीक आहे. हा प्रश्न आहे तो मुळात सर्वसामान्य सगळ्याच व्यक्तींचा प्रातिनिधिक प्रश्न आहे. म्हणजे तुझाच प्रश्न आहे असं नाही, आपला सगळ्यांचाच प्रश्न आहे. बरोबर. आणि जे नैराश्य आपण म्हणतो त्या नैराश्याच्या संदर्भामध्ये माझा एक असा विचार आहे की नैराश्याच्या पलीकडे एक नाराजी असते आपल्यामध्ये निर्माण झालेली. आणि नाराजी म्हणण्यापेक्षा नाराजीला एक चांगला मराठी दुसरा पर्यायी शब्द नाही, पण हिंदीमध्ये आपण ज्याला खफा होणं म्हणतो तशा पद्धतीने एक मानसिक स्थिती, एक मनाचा भाव, स्टेट ऑफ माइंड तयार झालेलं असतं. आणि त्या संदर्भात चर्चा करताना सगळ्यात अगोदर मी एक छोटीशी गोष्ट सांगेन इतिहासातली की जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींना ज्यावेळी समाजातल्या लोकांनी त्यांचा छळ केला किंवा संन्याशाची पोरं म्हणून त्यांना हिणवलं गेलं, त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली अशाच पद्धतीने नाराज झालेले होते आणि ते आपल्या झोपडीमध्ये जाऊन बसलेले. आणि त्यावेळी एक अशी कल्पना कर की मुक्ताबाईंनी त्यांची समजूत घातली. मुक्ताबाईंनी त्यांना जे काय दृष्टिकोन दिले त्यानंतर त्याने ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे आपल्याला माहितीच आहे. मध्ये ताटी उघडली आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण धरून चल की त्यावेळी जर ज्ञानेश्वरांनी ती जी नाराजी आपल्या मनामध्ये बाळगून तिथे बसून राहिलेले होते ती जर मुक्ताबाईंनी दूर केली नसती, त्यांचं प्रबोधन केलं नसतं, तर आज इतिहास काय असला असता? ज्ञानेश्वर महाराज घडले असते काय आणि वारकरी संप्रदायाचा उगम झाला असता काय? म्हणजे नाराजीचं जे काय वजन आहे, नाराजीचं जे काय वेटेज आहे ते लक्षात घे की एका व्यक्तीचं पूर्ण आयुष्य संपलं असतं त्याच्यामध्ये आणि जो काही इतिहास घडणार होता तो घडला नसता. केवळ मुक्ताबाईंसारखी समर्थ बहीण वयाने जरी छोटी असली तरी अधिकाराने ती मोठीच होती म्हणून ती त्यांचं प्रबोधन करू शकली. तशी बहीण होती म्हणून ज्ञानेश्वर माऊली जगाला आज भेटली. तुझ्या माझ्यासारख्या व्यक्तीला तशा पद्धतीची बहीण किंवा भाऊ किंवा गुरु भेटतील की नाही हे आपल्या भाग्यावर अवलंबून आहे. परंतु मुळात या नाराजीच्या संदर्भामध्ये आपण आपल्या स्तरावर, जगाच्या संदर्भात नको पण आपल्या स्तरावर विचार करायचा झाला तर काय म्हणू शकतो की नाराजीतून जी काय आपली मनोभूमिका तयार होते त्यातून नैराश्य येतं आणि नंतर मग आपण एका आयसोलेशन मध्ये गेल्यासारखे होतो. आपण जगाशी विभक्त राहण्याचा प्रयत्न करतो. भले आपण फिजिकली सगळ्यांशी अटॅच असतो परंतु मानसिकदृष्ट्या आपण सगळ्यांपासून तसे दूरच झालेले असतो. आणि नाराजीची सुरुवात रक्ताच्या नात्यांपासून होते. म्हणजे जिथे भाऊ बहीण, आई वडील, नवरा बायको आहेत तिथे प्रेम असतं आणि जिथे प्रेम असतं तिथे अपेक्षा असतात आणि जिथे अपेक्षांची पूर्तता होत नाही तिथे दुसऱ्या व्यक्तीची नाराजी होते. आणि ते अपेक्षा कधी कधी प्रेमाने असतात, कधी व्यवहारापोटी असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं, कधी अधिकारापोटी असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरातल्या व्यक्तींनी असं करावं तसं करावं आणि ते नाही झालं की मग नाराज आणि मग दुरी वाढत जाते नात्यांमधली. त्याच्या पलीकडे आपण ज्यावेळी समाजामध्ये जातो, जिथे व्यवसाय उद्योग करतो तिथे जे आपले प्रतिस्पर्धी किंवा सहकारी दोन्ही प्रकारची माणसं असतात त्यांच्याशी आपली नाराजी कुठल्या ना कुठल्या कारणाने निर्माण होते. एखादा व्यक्ती एक शब्द जरी बोलला तरी आपण मनामध्ये अडी धरून ठेवतो आणि मग वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचं उट्टं कसं फेडायचं याचंच चिंतन करत बसतो आणि तो एक नाराजीचा बंध, जसा बंध रेशमाचा म्हणतो तसा तो एक बंध लोखंडाचा म्हणू शकतो आपण बांधून घेतो साखळी आपल्या पायात आणि त्याच्यामध्ये आपण गुरफटून जातो. त्याच्या पलीकडे नाराजी आपण कशाची बाळगत असतो, ज्याच्याशी काय आपला संबंध नाही अशा गोष्टींची.
काही लोकांना सरकारबद्दल नाराजी, कोणाला प्रशासनाबद्दल नाराजी, कोणाला बँकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी, कोणाला भारत क्रिकेटच्या मॅचमध्ये जिंकला नाही तर विराट कोहलीबद्दल नाराजी. असं नाराजीचं जे काय हे आहे त्याची व्याप्ती किती काढावी तेवढी कमीच आहे. आणि ह्या नाराजीचं काम काय आहे तर दुधात जसा आपण मिठाचा खडा टाकतो आणि दूध नासतं, तर त्याचे मिठाच्या खड्याचं काम आहे तेच नाराजीचं कार्य आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये एक नाराजीचा ठसा उमटवून घेतलात की तो पसरला तुमच्या मनामध्ये आणि तुमचं मन जे आहे ते कलुषित झालं. त्यामुळे त्याची व्याप्ती आपल्याला कळलीच पाहिजे की मी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी नाराज होतो. रस्त्याने गाडी चालवताना बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या लोकांमुळे नाराज होतो. जिथे कुठे कामासाठी जातो तिथे तिथल्या माणसाने डिले केला तर त्याच्यामुळे आपण नाराज होतो. म्हणजे समोरच्या माणसाचं नुकसान कायच नाही, नुकसान फक्त आपलंच होतं. हे आपल्याला पहिल्या टप्प्यात कळणं गरजेचं आहे. काही तर मी अशा प्रकारची माणसं बघितली आहेत, तुला सांगायला काय हरकत नाही की अनेक संप्रदायाचे जे साधक आहेत ते माझ्या संपर्कात असतात किंवा काही संप्रदायाच्या साधकांचे आज यूट्यूबवर व्हिडिओ आहेत. त्यांना त्यांच्या गुरूंबद्दलच नाराजी असते. त्या गुरूंच्या ते जे काय हे असतं कार्यकारी मंडळ असतं त्यांच्याबद्दल नाराजी असते. म्हणजे हे तिथे गेले कशासाठी? साधना करण्यासाठी. आणि आता घेऊन परत काय आले आणि व्हिडिओ काय टाकतायत की त्या आश्रमात असं चालतं, त्या आश्रमात तसं चालतं. म्हणजे ज्या कार्यासाठी ज्या उद्देशाने गेले तो उद्देश राहायला बाजूला आणि जगाला आता काहीतरी भलतंच सांगतात. मग प्रत्यक्षात त्या संप्रदायाचं त्याच्यामध्ये काय नुकसान होत नाही. नुकसान कोणाचं होतं? हे जे नाराजी बाळगणारी मंडळी आहे त्यांचंच नुकसान होतं. कारण तिथे आई शिकायला गेले, ते आई शिकले, त्याच्या पुढचं जे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं ते त्यांना जमलं नाही म्हणून स्वतःहून पाठी आले. तर दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे पुढचं शिक्षण घ्यायला, तर त्याच कॉलेजाचं आता ते जगाला ओरडून सांगतायत की बाबा हे चुकीचं आहे म्हणून. तर इथे आपण स्वतःची फसगत करून घेतो. मग आता थोडक्यात याच्यावर इलाज काय काढायचे? तर एक शॉर्टकट इलाज त्याच्यावर हाच आहे की नाराजी डायरेक्ट मला रिप्लेस करायची असेल तुमच्या चित्तामधून तर नाराजीची रिप्लेसमेंटसाठी दुसरी ती जी जागा आहे ती कृतज्ञतेने घेतली पाहिजे. ज्या ज्या गोष्टीबद्दल आपण नाराजी बाळगतो त्या त्या गोष्टीबद्दल तुम्ही उलटी कृतज्ञता बाळगायला लागा. तुमची नाराजी हळूहळू कमी होऊन जाईल. म्हणजे कुटुंब व्यवस्था आपण बघितली तर आपण आपली नातेवाईक असतील, मित्रमंडळी, त्यांच्याबद्दल आपण त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगली तर त्यांच्याबद्दल नाराजी आपल्या मनात राहणार नाही. आणि बिंब प्रतिबिंब या न्यायाने त्यांना जर आपल्याबद्दल काहीतरी नाराजगी असेल तर ती सुद्धा दूर होईल. म्हणजे ते खिलाडी पिक्चरातलं जे अभिजित आणि अलका याग्निकने म्हटलेलं गाणं आहे वादा रहा सनम ओंगे जुदा ना हम, त्याच्यामध्ये जी एक मधलं एक जे कडवं आहे की कैसी उदासी तेरे चेहरे पे छाई, क्या बात है जो तेरी आंख भर आई. तर ती जी उदासी चेहरे पे छाई हुई असते ती आपल्या आतमध्येच असते मुळात आणि ती चेहऱ्यावरही दिसत असते. आणि ही उदासी घालवण्यासाठी उपाय दुसरा काय नाही, कृतज्ञता हाच उपाय आहे. कोणी व्यक्ती आपल्याला उदासीनता घालवण्यासाठी मदत करणार नाही, कारण प्रत्येकजण स्वतःच उदासी आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे कृतज्ञता बाळगणं हा एक सोपा पर्याय. आणि मानसिक स्तरावर पर्याय म्हणाल तर जे काय आज सायकॅट्रिस्ट असतात, मानसोपचार तज्ज्ञ, ते तुम्हाला ज्या पद्धतीच्या ऑटो सजेशन तयार करून देतात त्या तुम्ही स्वयंसूचना म्हणून घेणं. परंतु त्यातपूर्वी तुम्हाला आधी मनाला तुमच्या पटलं पाहिजे की तुम्हाला अनेक विषयांसंदर्भामध्ये नाराजी आहे आणि त्याची तुम्हाला व्याप्ती काढता आली पाहिजे. तर तुम्ही ते ऑटो सजेशन घेऊन त्याचा उपयोग करू शकता. आणि ऑटो सजेशनच्या पलीकडे अजून कोणाला उपाय पाहिजे असेल तर 1990 सालानंतर जे काय मानसशास्त्रामध्ये संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये एक इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणून एक तंत्र आहे ज्याला पॉवर टॅपिंग म्हणून काही जण म्हणतात. मग ते आपण यूट्यूबवर जाऊन माहीत करून घेऊ शकतो. आणि त्या संदर्भातले तुला चांगले जर व्हिडिओ माहितीपूर्ण पाहिजे असतील तर क्वांटम अवेकनिंग नावाचं जे चॅनेल आहे प्रदीप पवार आणि मिनल साठे यांचे, त्याच्यावर अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहेत, प्रॅक्टिकल व्हिडिओ आहेत. म्हणजे ते व्हिडिओ पाहत पाहत तू प्रॅक्टिकल करू शकतोस तुझ्या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये. तर नाराजीसाठी तो एक बेस्ट उपाय आहे असं मी म्हणू शकतो आणि त्यातून तुला 100% फायदा होऊ शकतो. हा एक विषय झाला. दुसरा विषय काय की आपण हे मनावर बिंबवणं गरजेचं आहे की नाराजी हा जवळपास मनाचा कॅन्सरच आहे. काही दिसत नाही तुम्हाला, समोरच्यांच्या पण
लक्षात येत नाही. आता राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की झालं हे पद मिळालं नाही म्हणून नाराज, ते पद मिळालं नाही म्हणून नाराज, हे जे मीडियावाले सांगतात तर ते काय सांगतात हे महत्त्वाचं नाही. तशा पद्धतीचे आपणही कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी नाराज कायमचे असतो ते आपण शोधून काढू शकतो. आणि तो एक मनाचा कॅन्सरच आहे आणि तो आपल्याला पूर्ण खाऊन टाकू शकतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जो काय आपला नाराजीचा सूर मनातून उमटत असेल त्याच्यावर तो आधी उमटायला द्यायचा, तो दाबूनही टाकायचा नाही. आणि तो का बाबा आपण एक हा सूर का आला ह्याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. आणि जाता जाता तुला मी त्याच्या संदर्भामध्ये एक चांगलं उदाहरण सांगेन आणि हा विषय आपण थांबवू. विषय असा होता की ज्यावेळी विराट कोहली प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या एका दौऱ्यावरती एक ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला बॉल त्याने सोडून देण्यासाठी बॅटवरती उचलली आणि तो दुर्दैवाने बॉल इनस्विंग झाला आणि त्याच्या पॅडला घासून गेला. प्रतिस्पर्धी टीमने ज्यावेळी अपील केलं त्यावेळी अंपायरने आउट दिलं आणि विराट कोहली रागारागाने त्या अंपायरकडे बघत पॅव्हिलियनकडे जायला निघाला. मग त्यावेळी संजय मांजरेकर आणि साऊथ आफ्रिकेचा एक कोणतरी कॉमेंटेटर होता, सगळेजण कॉमेंट्री करत होते. तो साऊथ आफ्रिकेचा कॉमेंटेटर होता, त्याने संजय मांजरेकरला उद्देशून म्हटलं की हा बघ कसा अंपायरकडे रागाने बघत जातोय, आपल्या काळात आपण आउट दिल्यानंतर चटकन निघून जायचो. तर त्यावेळी संजय मांजरेकरने जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत लाख मोलाची आहे. ती आपण आयुष्यभर जपली जर आपल्याकडे तर आपण सुद्धा आपला सगळा जगण्याचा हे बदलू शकतो. संजय मांजरेकर काय म्हणाला की विराट कोहली आता ज्या स्टेजला आहे तिथून त्याला भविष्यात जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्रिकेट खेळायचं आहे त्यामध्ये त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर अंपायरने आपल्याला कसं चुकीच्या पद्धतीने आउट दिलं याच्याविषयी नाराज न होता ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला कुठला बॉल आपण खेळला पाहिजे आणि कुठला बॉल सोडला पाहिजे ह्याचा अजून अभ्यास करणं गरजेचं आहे, तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहील. तशाच पद्धतीने आपल्या ह्या आता धकाधकीच्या जीवनामध्ये जगात कोण काय करतं याच्याविषयी आपण नाराज न होता आपल्याला अपग्रेड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ह्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास आताच्या जमान्यात यूट्यूबच्या माध्यमातून आणि गुगलच्या माध्यमातून अवेलेबल आहे, त्याचा आपण मोफत उपयोग करू शकतो. तर असा हा विषय आहे आणि याच्या डीपमध्ये जाण्यासाठी आपण अजून अनेक मुद्दे बोलू शकतो, परंतु व्हिडिओ मोठा होत जाईल, त्यामुळे तुर्तास तरी आपण थांबूया. अजून या संदर्भामध्ये तुला काय वाटतं ते तू सांगू शकतो आणि आपण मग थांबू. नक्कीच. तर तुझी आता ही 7-8 उदाहरणं दिली आहेस, तर ती नैराश्याची व्यक्ती एवढी आहे की आपलं करिअरच खराब करू शकतं, की जी नकारात्मकता विचार घेऊन आपण जे पुढे आपलं करिअर थांबवतो. तर आपणच आपल्या विचारांवरती विचार करायला हवा की आपण कुठल्या प्रकारचा विचार करतो आहोत. तर ह्या विचारावरची दिशा जर आपण बदलली आणि सकारात्मक विचार करून काहीतरी त्यातून तोडगा काढून प्रयत्न करत राहिलो तर यशस्वीरित्याने वाटचाल आपल्याला घेता येईल आणि यश हे मिळवता येईल. याच्यातून मला मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी खूप खूप तुझा आभारी आहे. ठीक आहे, माझं ऐकल्याबद्दल मी पण तुझा आभारी. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.